यवतमाल पुलिस ने ऑपरेशन खोज 4 के तहत बड़ी सफलता हासिल की है। महज 15 दिनों के भीतर 60 नाबालिग लड़कियों का सुरक्षित पता लगाते हुए 6 आरोपियों को हिरासत में लिया गया है। इसके साथ ही ऑपरेशन प्रस्थान के जरिए महिलाओं और बच्चियों की सुरक्षा को लेकर जागरूकता अभियान भी लगातार चलाया जा रहा है। पुलिस ने सिर्फ 15 दिनों में लापता हुई 60 नाबालिग लड़कियों का सुरक्षित पता लगाकर उन्हें उनके परिजनों से मिलाया है। इस अभियान के दौरान अपहरण और लापता होने के मामलों में कार्रवाई करते हुए 6 आरोपियों को भी हिरासत में लिया गया है। यह पूरी कार्रवाई साइबर पुलिस, स्थानीय अपराध शाखा और जिले के विभिन्न पुलिस थानों के समन्वय से की गई। पुलिस का कहना है कि किसी भी नाबालिग लड़की के लापता होने या अपहरण की शिकायत मिलते ही तत्काल सर्च ऑपरेशन शुरू किया जाता है ताकि पीड़िता को जल्द से जल्द सुरक्षित बरामद किया जा सके। वहीं ऑपरेशन प्रस्थान के तहत महिलाओं और किशोरियों की सुरक्षा को लेकर जागरूकता अभियान, काउंसलिंग और विभिन्न निवारक कार्यक्रम भी लगातार आयोजित किए जा रहे हैं। पुलिस अधीक्षक कुमार चिंता ने बताया कि भले ही ऑपरेशन खोज 4 का विशेष अभियान पूरा हो गया हो, लेकिन भविष्य में भी हर गुमशुदगी और अपहरण के मामले में पुलिस तत्काल कार्रवाई करते हुए पीड़ितों को जल्द सुरक्षित ढूंढने का प्रयास जारी रखेगी। ऑपरेशन शोध 4 हे आम्हाला डीजी ऑफिसकडून राबवण्यात आलेलं आहे। त्या शोधच्या दरम्यान आम्ही जो मिसिंग मुली म्हणजे किडनॅपिंग झालेल्या मुली बोलतो आपण 137(2) अनुसार गुन्हा दाखल झालेला जो मुलींना आपण 15 दिवसाच्या कालावधीमध्ये टोटल 60 मुलींना शोधण्यात आलेलं आहे। हे पूर्ण राज्यामध्ये एक रेकॉर्डसारखं आहे। याच्यासाठी आपला सायबरच्या टीम आणि पोलीस स्टेशनच्या इंचार्जेस आणि आईवस खूप मेहनत घेतलेली आहे। याच्यामध्ये आम्ही सायबर पोलीस स्टेशनला एक वॉर रूम सारखं तयार केलेलं आहे। जनरली आपल्याला ते आयओला तो लोकेशनसाठी ते गॅप असतात, म्हणजे सायबरने पाठवले, मेलवर केले, आम्ही हे केले ते केले म्हणून सांगतात। आपण पूर्ण पोलिसांच्या टीमला सायबर पोलिसांना बोलवायच्या, बसायच्या, अभ्यास करायच्या, लोकेशन घ्यायच्या, त्यांना पुण्याला जिथे लोकेशन आहे तिकडे रवाना करायचं आहे। त्यामुळे आपण टोटल 6 मुलींना आणि आरोपींना शोधून आपण आणलेलं आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपला ऑपरेशन प्रस्थानमध्ये आपण मुलींना प्रशिक्षण पण देतो, म्हणजे मुली आणि वुमन सिक्युरिटीसाठी, सेफ्टीसाठी आम्ही पोलीस प्रशासन खूप सिरियसली घेण्यात आलेलं आहे। 100% आम्ही मुली मिसिंग झाल्यावर हे किडनॅपिंगचा गुन्हा दाखल झाला खूप सिरियसली घेऊन त्यांना लवकरात लवकर शोधून आणणार आहे। त्यासाठी पण आता पण आपण हे ऑपरेशन शोध संपले तरी पण आम्ही कायम ठेवलेलं आहे। आम्ही सांगितलं की गुन्हा दाखल झाल्याबरोबर लवकरात लवकर मुलींना आणायचं म्हणून आम्ही प्रयत्न करत आहे। मुली अल्पवयीनच्या आहे, 18 वर्षाच्या खालीच्या आहे, पण याच्यामध्ये किती शारीरिक संबंध झालेले आहे मी माहिती घेतली नाही, घेतो म्हणजे आल्यानंतर त्यांचे स्टेटमेंट असतात जड्जीकडे, त्याच्यानंतर आपण हे लावतात आहे, त्याची माहिती घेऊन पुढे सांगतो मी।